नमस्कार, पुन्हा एकदा आपले सर्वांचे स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना 75 लाख ग्रॅज्युटी, निवृत्त कर्मचाऱ्यांना होईल जास्तीत जास्त फायदा. 8व्या वेतन आयोगाच्या शिफारशी लवकरात लवकर लागू करण्याची कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत असतानाच आत्तापर्यंत फिटमेंट फॅक्टर, किमान वेतन आणि निवृत्ती वेतन असे मुद्दे आता चर्चेत राहिले आहेत. परंतु आता ग्रॅज्युटीची मर्यादा वाढवण्याची ही मागणी जोर धरत आहे. कर्मचाऱ्यांची ही मागणी मान्य झाली तर कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या लाभामधील हा सर्वात मोठा बदल असणार आहे. चला तर पाहूया याविषयी सविस्तर माहिती. त्यापूर्वी आपणास विनंती आहे, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी समोरील बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका. अत्यंत कामाची, आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. लाखो कर्मचारी आणि पेन्शनरसाठी वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यापूर्वी अनेक कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारक संघटनांनी ग्रॅज्युटीच्या नियमामध्ये लक्षणीय बदल करण्याचा प्रस्ताव मांडलेला आहे. अहवालानुसार ग्रॅज्युटीची मर्यादा वाढवण्यापासून ग्रॅज्युटीची गणना करण्याची पद्धत बदलणे आणि कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर मिळणाऱ्या लाभामध्ये बदल करण्यापर्यंतचा पर्याय आयोगासमोर मांडले गेलेले आहेत. आयोगासमोर ग्रॅज्युटीसाठी नवीन प्रस्ताव काय आहे, चला तर पाहूया. नवीन प्रस्तावानुसार कमाल ग्रॅज्युटीची मर्यादा ही 50 लाखापर्यंत वाढवणे असे आहे. तर ग्रॅज्युटीचे कॅल्क्युलेशन हे ग्रॅज्युटी मूळ वेतन अधिक महागाई भत्ता गुणिले पात्रता शेवटच्या सेवेच्या पूर्ण झालेल्या 6माही कालावधीची संख्या अशा पद्धतीने एक कॅल्क्युलेशन देण्यात आलेली आहे. ग्रॅज्युटीची मर्यादा 25 लाखावर केवळ 75 लाख रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्तावही दिला गेला नाही. तर NCJCMने ग्रॅज्युटी कॅल्क्युलेट करण्याची सध्याची पद्धतही बदलण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. ग्रॅज्युटीचे कॅल्क्युलेशन 30 ऐवजी 25 प्रभावी कामाच्या दिवसावर आधारित असावे. तर पगाराच्या 16.5 पटची सध्याची मर्यादा काढून ती वाढवण्याचाही विचार केला पाहिजे अशी मागणी केलेली आहे. अशा परिस्थितीत सरकारने कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करून 75 लाखापर्यंत ग्रॅज्युटीची मागणी मान्य केल्यास रिटायरमेंटवर मिळणाऱ्या एक रकमेत मोठी वाढ होऊ शकते. ही मागणी मान्य झाली तर सेवानिवृत्ती लाभाचे स्वरूपसुद्धा पूर्णपणे बदलू शकते.